जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहज स्वागत. मित्रहो, आज 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्याचे निकाल आले आणि त्या निकालाची जी आत्तापर्यंत कल हाती येत आहेत त्यानुसार जर पश्चिम बंगालचा विचार केला तर आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी 200+ आहे आणि ममता दीदी 100च्या खाली आहे. आणि त्या निमित्ताने जे भाजपमध्ये उत्साह निर्माण झाला आहे त्या उत्साहामध्ये भाषण करताना नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान भाजप मुख्यालयातून काय बोलले याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे आणि त्याचंच विश्लेषण या छोट्याशा व्हिडिओमधून आपण करणार आहोत. मोदी प्रथम तर म्हणाले की आता दिवस मावळलेला आहे, सूर्यास्त झालेला आहे आणि रात्र सुरू झालेली आहे, पण पश्चिम बंगालमध्ये नवा सूर्योदय झालेला आहे. 15 वर्ष जे भाजपच्या कार्यकर्त्यावर, भाजपच्या मतदारावर अन्याय अत्याचार झाले, त्यांनी जे अन्याय अत्याचार सहन केले त्याची फलप्राप्ती आज 15 वर्षानंतर या महाविजयात झाली असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं. आणि ते म्हणाले आज देशामध्ये 78% भूभागावर भारतीय जनता पक्ष आणि NDAचं राज्य आहे आणि त्याच अनुषंगानं आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कमळ फुललं. 93% मतदारांनी जेव्हा मतदान केलं तेव्हाच आम्हाला अंदाज आला होता की पश्चिम बंगालच्या जनतेनं भाजपाला मतदान केलं असं मोदींनी स्वतःच्या भाषणामध्ये उल्लेख केला. गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत पूर्ण देश हा भाजपमय झाला. उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल आणि बिहार आणि आता पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकली. पण भाजपा जिंकली हे त्यांनी सांगितलं, पण भाजपाने काय काय खेळ केले, काय काय काळे कुटील डाव रचले यावर ते भाष्य कसे करणार. त्यांनी SIR काय लागू केला, महाराष्ट्रामध्ये कशी बनावट वोटिंग झाली, दिल्लीमध्ये काय घडलं, अरविंद केजरीवालचं सरकार कसं पाडलं, बिहारमध्ये काय खेळा केला, पश्चिम बंगालमध्ये 27 लाख वोटं कापली आणि पूर्ण दाम दंड भेदाच्या अंतीवर अमित शहानी 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडलं आणि पूर्ण फोर्सच्या जीवावर, दमदाटीच्या जीवावर जे मतदान घडवून आणलं. आणि मतदान झाल्यानंतर ज्या रोज पश्चिम बंगालमधून बातम्या येत होत्या की मतपेट्यांमध्ये काय काय होत आहे, पण 78% भूभागावर यांची सत्ता आहे, तेव्हा दिदींचं काय चालणार, पण त्या गोष्टी लपवत आहेत. आणि तसं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले की उद्या दिदी प्रेस घेणार आणि EVM वर खापर फोडणार. याची शंका तुम्हाला का आली? जर तुम्ही त्यात गंदे नव्हतात, तुम्ही चोर नव्हतात, तर तुमच्या तोंडी EVMची भाषा का? निश्चित यात काळबेर आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपला हिंदू अजेंडा चालणारच नव्हता हे माहीत होतं. पण आता विनाकारण आम्ही हा विजय पश्चिम बंगालच्या जनतेला समर्पित करतो, तिथल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो, हा विजय आम्ही हिंदूंना समर्पित करतो. तुम्हाला हिंदूंनी वोट केलं आहे, पश्चिम बंगालमध्ये एवढा हिंदू आहे का? बाकी शीख, ईसाई, मुस्लिम कोणी नाही आहे. पण बोलावं काय? लबाडाच्या ध्यानी लागून काय उपयोग? आणि एवढ्यावर न थांबता देशाचे पंतप्रधान, त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. ते म्हणतात आज बंगाल भयमुक्त झाला, म्हणजे गेली 75-80 वर्षे बंगाल
भयमुक्त नव्हता. तिथे काय अत्याचार अन्याय होत होते. आणि आज तुमचा विजय झाल्याबरोबर भयमुक्त झाला. केरळमध्ये आणि बंगालमध्ये जुलूम झाला, अत्याचार झाले, तिथं तुष्टीकरण आणि हिंसेची राजनीती झाली. हे पंतप्रधानांचे शब्द. आणि त्यांनी सांगितलं आता या महाविजयानंतर पश्चिम बंगालमध्ये आयुष्यमान भारतला हिरवी झेंडी दाखवणार. आत्तापर्यंत कोणी रोखलं होतं तुम्हाला? बंगालमधली घुसखोरी थांबवणार. आत्तापर्यंत कोणी रोखलं होतं तुम्हाला? सीमा कोणाच्या हातात आहे? या भारताची जिथून बंगालमध्ये घुसखोरी होती त्या सीमेवर कोणाचं सैन्य आहे? ममता दीदीचं सैन्य आहे का भारत सरकारचं सैन्य आहे? याचा उत्तर देणार नाही. या महाविजयानंतर मोदीची गॅरंटी सुरू झाली. म्हणे मोदींनी गॅरंटी दिली होती 2014मध्ये, प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार, दरवर्षी 2 करोड रोजगार निर्माण होणार, महिलांचा सन्मान करणार आणि महाराष्ट्रामध्ये अशोक खरातसारखे बाबा पैदा करणार. ही मोदीची गॅरंटी. आणि त्यांनी हेही सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच शांततेत मतदान झाले. म्हणजे गेली 70-75 वर्ष काय मतदानादरम्यान तिथं मुर्दे पडत होते, हिंसा होत होत्या. आणि हिंसा करत होतं तर कोण करत होतं? राज्य तर त्यांचं होतं. काहीतरी देशाच्या पंतप्रधानांनी आपलं भाषण योग्य रीतीने करायला हवं. एवढा विजयाचा उन्माद असता कामा नये. त्यानंतर म्हणाले की आता पश्चिम बंगालमध्ये महिलांना सुरक्षा मिळेल. ज्यांचं नाव एपस्टीन फाईलमध्ये, यांच्या मंत्र्याचं नाव एपस्टीन फाईलमध्ये आहे, ते महिलांना सुरक्षा देणार. पश्चिम बंगालमध्ये तरुणांना रोजगार मिळणार. तुम्ही देशामध्ये दर वर्षाला 2 करोड लोकांना रोजगार दिला आहे आणि आता कशाला देता बंगालमध्ये रोजगार? तुमची गॅरंटी खूप आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न तुम्ही दुप्पट केलं आहे आणि आता पश्चिम बंगालमध्ये देखील तुम्ही विकास जन्माला घालणार. आत्तापर्यंत तुम्ही अख्ख्या भारतामध्ये तुमचा विकास जन्माला नाही. प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या नावाने राजकारण करता. तुमचा विकास जन्माला येणार कधी? त्या विकासचे 9 महिने 9 दिवस भरणार कधी? हाही प्रश्न आता जनतेला पडतो. आणि नारी शक्ती वंदन विधेयकावर तृणमूलनं, काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांनी जे संसदेमध्ये भाजपला रोखलं, तेव्हा पंतप्रधान म्हणाले मी म्हणालो होतो येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला महिला तुमची जागा दाखवतील. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या आडून तुमची राजनीती वेगळी होती. ते विधेयक 2023लाच पास झाले आणि ते विधेयक रोखण्याचं खापर तुम्ही विरोधी पक्षावर फोडताय. 30 महिने रखडलेले विधेयक तुम्हाला लागू करता आलं नाही. आणि त्याचा सन्मान म्हणून महिलांनी आम्हाला मतदान केलं. तुम्हाला महिलांनी मतदान न करता EVMनं मतदान केलं आहे. कारण तुमचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की सुप्रीम कोर्टाचे आभार मानायला पाहिजे, निवडणूक आयोगाचे आभार मानायला पाहिजे. तुम्ही आभार मानणारच ना त्यांचे, कारण पूर्ण निवडणुकीत तुम्ही खेळा. आणि तुम्ही ज्या महिलेचा सन्मान करायचा म्हणता, जे नारी शक्ती वंदन विधेयक आणायचं म्हणता, आणि एका महिलेच्या विरोधात एका महिलेला हरल्यावर एवढा जल्लोष करता, हरवल्यावर खरंच तुम्हाला महिलेचा स्वाभिमान आहे. तुम्हाला जर महिलेचा सन्मान तुमच्या ध्यानी असता, मनी असता, तुम्ही जर महिलांच्या सुरक्षेच्या याच्यावर असतात तर तुम्ही ममता दीदीवर आरोप केले नसते. ममता दीदीला हरविण्यासाठी तुम्ही EVMचा वापर केला नसता. आणि तुम्ही महिला सन्मानाची भाषा करता. या देशाचा पंतप्रधान आणि त्यांच्या तोंडून असणारी भाषा अंधभक्तांनीच ऐकावी. जे सुशिक्षित आहेत, सर्वसाधारण ज्यांना काही कळतं, त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडचं हे भाषण होतं हेच म्हणावं लागेल. कारण तुमचं सुशासन, तुमचं तुष्टीकरण, तुमची नफरत हे सगळं देशानं पाहिलं. आत्तापर्यंत
ना शेतकरी खुश, ना व्यापारी खुश, ना आम जनता खुश. फक्त तुमचे कार्यकर्ते आणि तुमचा विकास नावाचा भ्रष्टाचार मात्र निश्चित सुरू आहे. ज्या विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तुम्ही शेतकरी भूमिहीन करत आहात, तीच रणनीती तुम्ही पश्चिम बंगालमध्ये सुद्धा वापरणार आहात. तुम्ही आत्तापर्यंत जे तुमच्या आधिपत्याखाली आले नाही त्यांना ईडी CBIचा दाग दाखवून जेलमध्ये सडवलं आहे, त्यांची फाडाफोडी केली, पक्ष तोडलेत आणि तुम्ही महिला सन्मानाची भाषा करता. जर महिलेचा सन्मान करायचा होता तर ममता दीदीच्या पराभवासाठी EVMचा वापर करायला नको हवा होता. आणि जर तुमचा खरंच सत्याचा विजय असेल तर एवढा जल्लोषही तुम्ही करायला हवा नव्हता. मित्र, तुम्हाला काय वाटतं?